खुणी नदी पुलावरील कठडे पहिल्याच पुरात वाहून गेले। सरकारी पैशाला चटका, बांधकामातील भ्रष्टाचार उघड। यवतमाळ जिल्ह्यातील मांडवी पाटणबोरी दरम्यानच्या खुणी नदीवरील पुलावर मे 2025 मध्ये नव्याने लोखंडी कठडे बसवण्यात आले होते। मात्र पहिल्याच पुरात ही कठडे वाहून गेली असून त्यामुळे शासनाच्या निधीचा अपव्यय झाला आहे। या कामात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून थातुरमातुर बांधकाम केल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे। स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे की या कामात सिमेंटीकरण व लोखंडी कामकाजात पाण्याचा पुरेसा वापर न करता घाईघाईत गुणवत्तेचा फज्जा उडवून काम करण्यात आले। परिणामी पुलावर उभारलेली संरक्षक व्यवस्था निष्प्रभ ठरली आहे। ग्रामस्थांच्या मते संबंधित बांधकाम कंत्राट कोणाकडे देण्यात आले त्याची चौकशी होणं आवश्यक आहे। सरकारच्या निधीतून निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरणं म्हणजे थेट जनतेच्या पैशावर डल्ला मारण्यासारखं आहे। या रस्त्याचा वापर दररोज शेकडो वाहन चालक करतात। विशेषतः रात्रीच्या वेळेस हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू असतो। संरक्षक कठडे नसल्यामुळे लहान मोठ्या अपघातात दुर्घटनात परिवर्तित होण्याची शक्यता आहे। सरकारचा पैसा वाया गेलाय पण आमचं जीवित धोक्यात आलेलं आहे असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय। अनेकांनी हे नदीवर नाही तर जनतेच्या विश्वासावर बांधलेलं कमजोर पूल असल्याचं वक्तव्य केलंय। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदीला मोठ्या प्रमाणात पूर येत असून भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या पुलावर पुन्हा एकदा मजबूत आणि टिकाऊ कठडे बांधण्याची मागणी जनतेकडून होत आहे। संदीप सूरपाम, इंडिया न्यूज R7, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.